नमस्कार मंडळी. लॉ ऑफ टॅक्सेशनच्या तिसऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक ना सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. टॅक्स कसा वाचवायचा. पण थांबा. टॅक्स वाचवण्याचे 3 रस्ते आहेत. एक आहे लीगल, एक आहे इल्लीगल आणि एक आहे कानूनचा जुगाड. चला तर टॅक्स प्लॅनिंग, टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स इव्हेजनमधला फरक समजून घेऊया. म्हणजे आपण जेलमध्ये जाण्यापासून वाचू. सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की टॅक्स वाचवणं हे स्मार्टनेस आहे की अ क्राईम. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या एकाच प्रश्नावर आपला आजचा पूर्ण डिस्कशन आधारित आहे. कायदेशीर काय, बेकायदेशीर काय आणि या दोघांमधली ती ग्रे लाईन कोणती आहे, हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे टॅक्स प्लॅनिंग. हा आहे द व्हाईट एरिया, म्हणजे 100% लीगल, सरकार मान्य, गव्हर्नमेंट अप्रूव्ड रस्ता. इथे ना टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. पण टॅक्स प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, हे बघा. सोप्या शब्दात सांगतो. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे आपल्या फायनान्शियल अफेअर्सची, म्हणजे आर्थिक गोष्टींची अशी अरेंजमेंट करणे की कायद्याने दिलेल्या सगळ्या टॅक्स एक्झेम्पशन्स, डिडक्शन्स आणि बेनिफिट्सचा पूर्ण फायदा घेता येईल. यात आपण कोणताही कायदा मोडत नाहीये. उलटं हे तर ते मार्ग आहेत जे सरकार स्वतः आपल्याला टॅक्स वाचवण्यासाठी देते. उदाहरणासाठी हे बघा, सगळे सरकार मान्य, म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड रस्ते आहेत. जसं की सेक्शन 80C खाली पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे PPF, किंवा LIC मध्ये पैसे इन्व्हेस्ट करणे. हे सगळं कल्याणकारी आहे, म्हणजे बेनिफिशियल आहे आणि देशाच्या इकॉनॉमीसाठी पण चांगलं आहे. तर हे टॅक्स वाचवण्यापेक्षा जास्त एक स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर टॅक्स प्लॅनिंग क्लिअर झाला, जो व्हाईट एरिया होता. आता येऊया एकदम ऑपोजिट साईडला. तो आहे टॅक्स इव्हेजन, म्हणजेच करचोरी. हा आहे द ब्लॅक एरिया. हा कम्प्लिटली 100% इल्लीगल रस्ता आहे. आणि हो, हा एक गंभीर गुन्हा आहे. यात ना सरळ सरळ आपराधिक कृत्य येतात. म्हणजे काय, जेव्हा कुणी आपल्या इन्कम लपवतात, म्हणजे इन्कम हाईड करतात, खोटे बिल्स दाखवतात, खर्च फुगावून दाखवतात किंवा सरळ टॅक्स भरतच नाहीत, त्याला म्हणतात टॅक्स इव्हेजन. सगळ्यात महत्त्वाचा शब्द इथे काय आहे, डिसऑनेस्टी आणि फ्रॉड. हा इथे मुख्य भाग आहे. हे बघा, हे एक्झाम्पल एकदम क्लिअर करेल. समजा एक व्यक्ती वर्षाला 10 लाख रुपये कमवतो, पण सरकारला डिक्लेअर करताना तो फक्त 4 लाख कमवतो असं सांगतो. तर हा जो 6 लाखांचा गॅप आहे ना, त्यावर टॅक्स न भरणं, हेच आहे टॅक्स इव्हेजन. हा स्पष्टपणे क्लिअर कट धोकाधडी, म्हणजे फ्रॉड आहे. आणि परीक्षेसाठी हा पॉइंट खूपच महत्त्वाचा आहे. ऐवजून लक्षात ठेवा, टॅक्स इव्हेजन इज अ क्रिमिनल ऑफेन्स. आणि आपल्या देशात जो ब्लॅक मनी जनरेट होतो ना, त्याचा हा मुख्य स्रोत, म्हणजे मेन सोर्स आहे. आन्सर पेपरमध्ये हा मुद्दा आलाच पाहिजे. आणि याचे परिणाम ते पण खूप गंभीर असतात. जेवढा टॅक्स चोरला आहे त्याच्या 75% म्हणजे 75% पर्यंत भारी पेनल्टी, म्हणजे दंड लागू शकतो. हे आर्थिक नुकसान खूप जास्त मोठे असू शकतं. फक्त पैशांचा दंड नाहीये, इथे प्रॉसिक्युशन, म्हणजे सरळ शब्दात जेलसुद्धा होऊ शकते. टॅक्स इव्हेजनच्या गुन्ह्यासाठी 5 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. म्हणून हा रस्ता, हा ब्लॅक एरिया बिलकुल कधीच अवलंबू नये. ओके, व्हाईट एरिया बघितला, ब्लॅक एरिया बघितला. आता आपण येऊया सगळ्यात ट्रिकी भागाकडे, तो म्हणजे टॅक्स अवॉइडन्स. हा ना पूर्णपणे व्हाईट आहे, ना पूर्णपणे ब्लॅक. हा आहे द ग्रे एरिया, म्हणजेच आपल्या भाषेत कानूनचा जुगाड. तर टॅक्स अवॉइडन्स म्हणजे कायदा तोडणं नाहीये, हे लक्षात घ्या. पण कायद्यामध्ये असलेल्या लोप होल्सचा, म्हणजे त्रुटींचा फायदा घेणे. म्हणजे स्ट्रिक्टली लीगली जर बघितलं ना, तर ते बरोबर वाटतात, पण त्याचा इंटेन्शन, म्हणजे उद्देश फक्त आणि फक्त टॅक्स चुकवणे हा असतो, जो कायद्याच्या स्पिरिटच्या, त्याच्या भावनेच्या विरुद्ध आहे. हिस्टॉरिकली बघितला तर UKच्या ड्यूक ऑफ वेस्टमिन्स्टर केसमुळे टॅक्स अवॉइडन्सला एक प्रकारची मान्यता मिळाली होती. त्या केसमध्ये कोर्टने म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्ती आपली फायनान्शियल मॅटर्स अशी मॅनेज करू शकतो की त्याला कमीत कमी टॅक्स लागेल, पण जोपर्यंत तो कायद्याच्या चौकटीत आहे. पण भारतात सुप्रीम कोर्टने हा विचार बदलला, याला एक वेगळा वलण दिला, आणि तो दिला या लँडमार्क केसमध्ये, मॅकडॅवल अँड कंपनी वर्सेस CTO. परीक्षेच्या दृष्टीने हा केस लॉ अतिशय महत्त्वाचा आहे, आलाच पाहिजे. ह्या हिस्टॉरिकल जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने एकदम स्पष्ट केलं. त्यांनी कलरेबल डिव्हाइसेस हा शब्द वापरला. म्हणजेच फसवे मार्ग, ड्युबियस मेथॉड्स वापरून टॅक्स वाचवण्याचे प्रयत्न हे योग्य टॅक्स प्लॅनिंग नाही. टॅक्स अवॉइडन्स ही एक अशी प्रॅक्टिस आहे जी स्ट्रिक्टली इल्लीगल नसली तरी मॉरली अँड लीगली तिला डिस्करेज केलं जातं. हे व्हॅलिड नाही आहे.
चला तर आता या सगळ्या डिस्कशनचा आपण कन्क्लुजन काढूया, एक फायनल वर्डिक्ट घेऊया आणि हो, परीक्षेसाठी काही इम्पॉर्टंट टिप्स पण बघूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे कायद्याने दिलेल्या फॅसिलिटीज वापरणे. टॅक्स इव्हेजन म्हणजे सरळ सरळ कायदा तोडणे. आणि टॅक्स अवॉइडन्स हा मधला मार्ग, म्हणजे कायद्याच्या लूप होलचा फायदा घेऊन सरकारला उल्लू बनवणे. सिंपल. आणि हा सगळ्यात महत्वाचा एक्झाम टेप. LLBच्या पेपरमध्ये या टॉपिकवर शॉर्ट नोट आली किंवा डिस्टिंग्विश बिटवीनचा प्रश्न आला तर हा टेबल जशाच्या तसा ड्रॉ करा. 3 कॉलम्स बनवा. टॅक्स प्लॅनिंग, टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स इव्हेजन. आणि त्यात लिगॅलिटी, मेथड आणि इंटेंट हे 3 पॉइंट्स हायलाइट करा. गॅरंटी तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, बी अ टॅक्स प्लॅनर, नॉट अन इव्हेडर ऑर अन अवॉइडर. एक्झाममध्ये ह्या तिन्ही टर्म्सचा डिफरन्स बिटवीन टेबल नक्की ड्रॉ करा, तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. ह्या टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, lawminded_DNM ला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही टॅक्स प्लॅनर आहात की इव्हेडर. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.